आज आपण गव्हाच्या पिठापासून समोसे तयार करणार आहोत। गव्हाचं पीठ ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल, पण नाही, आपण इथे मैद्याचा वापर अजिबात करणार नाही। गव्हाच्या पिठापासूनच समोसे तयार केलेले आहेत। व्हिडिओमध्ये जे पाहतात ते हे चवीला अप्रतिम लागतात आणि मैद्याच्या पिठापेक्षा गव्हाचे समोसे कधीही हेल्दीच असणार आहेत। चला तर मग रेसिपी सुरू करू। मी 2 वाटी कणिक घेतलेली आहे। 2 वाटी कणकीला अर्ध वाटी मोहन टाकायचं आहे। त्याच्यात चवीनुसार अजवाईन टाकायची आहे आणि चवीनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे। हां, जसा हातात जर आपण मूठ पकडली आणि गोळासा जर दिसला दिसला की आपल्याला समजायचं की मोहन आपलं बरोबर आहे। त्यानंतर त्याला पाणी टाकून थोडं थोडं गोळा मळून घ्यायचा। थोडं थोडं पाणी टाकून गोळा मळून घ्यावा। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घेत आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेत आहे। आणि हा व्हिडिओ माझ्या मैत्रिणीनं म्हणजेच अंजू वानखडेनं बनवलेला आहे। थोडासा तिचा आवाज आहे आणि नंतरचा माझा आवाज आहे। तेल टाकल्याच्या नंतर यामध्ये पावडर मसाले टाकलेले आहेत। लाल मिरची पावडर, आमचूर पावडर, काळा मसाला, धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेतलेले आहेत पावडर मसाले। आणि त्यानंतर थोडंसं पाण्याचा हबका मारलेला आहे जेणेकरून पावडर मसाले जळले नाही पाहिजे। आणि त्यानंतर यामध्ये मी मनुके टाकून घेतलेले आहेत। पुन्हा मला आवश्यकता वाटली त्यामुळे मी पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच अंजूनी पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि मसाले चांगले तेलामध्ये परतल्याच्या नंतर यामध्ये तिने बॉईल केलेले आलू टाकून घेतलेले आहेत। हे 3 मोठे आलू बॉईल करून घेतले होते आणि याची साल काढून याला मॅश करून घेतलेलं होतं। आता हे पूर्ण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि तिने वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही आपली समोस्याची भाजी तयार झाली किंवा सारण तयार झालं। आता हे बाजूला ठेवून देऊ आणि आपण पुढची तयारी पाहू। भाजी झालेली आहे। आता आपण जे पीठ चुरून ठेवलं होतं सुरुवातीला, आता याची ही आपण एक पोळी लाटून घेऊया। अशी लांबसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता याला आपण आतून फोल्ड करून एक लाईन करून घेऊया आणि याला कट करून घेऊया। म्हणजे याचे आपल्याला 2 समोसे बनवायचे आहेत। या पद्धतीने मधून कट केलेली आहे आणि याला असं पाणी लावून घेत आहे ती। आणि याच्यानंतर याला आपण एक त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून याचा आपल्याला समोसा तयार करायचा आहे। व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे। आणि तो असा आईस्क्रीम सारखा कोन तयार करून आपल्याला हातामध्ये असा पकडून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आता आपल्याला आपण जे सारण तयार केलं होतं ते सारण भरून घ्यायचं आहे। तिने 2 चमचा सारण टाकलेलं आहे आणि हे आता आपण भरल्याच्या नंतर याला आपण समोस्याचा आकार देऊया। याला तिने पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्या कडा व्यवस्थित बंद झाल्या पाहिजे। आणि या प्रकारे समोसा आपला तयार आहे। आता या प्रकारे मी सर्व समोसे तिने तयार करून घेतलेले आहेत। आता हे तेलामध्ये आपण तळून घेऊया। लो टू मीडियम फ्लेम आहे गॅसची। आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर या पद्धतीने खरपूस होईपर्यंत आपल्याला हा समोसा तयार करून घ्यायचा आहे। मैद्यापेक्षा गव्हाचा समोसा हा कधीही चांगलाच आहे आणि हेल्दी आहे। आणि हा लेकरांनी जर समजा खूप जरी खाल्ला तरी काही नाही, कारण यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। आणि ही रेसिपी अंजू वानखडेने आपल्यासोबत शेअर केलेली आहे शिल्पाज किचनमध्ये। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी शिल्पाज किचन पाहत राहा, मस्त राहा, खात राहा, शिल्पाज किचन पाहत राहा। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहण्यास मिळतील। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत नमस्कार.